मध्ये चालव पिलू. पिलूला बाप्पा करायचा. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या व्लॉगमध्ये. तर आता आहे ना मस्त अशी देवपूजा करून घेतलेली आहे आणि आज आहे एकादश. तर मस्त आता केस पण धुतलेले तर ओलेच आहे. तर आता देवपूजा वगैरे करून घेतली आहे. तर आता आहे ना मस्त अशा चकल्या तळते आणि त्याच्यानंतर खिचडी पण बनवायची आहे. तर चला आता आहे ना, हे बघा आता लाडू कसा सायकल खेळतोय. आत्ताच आंघोळ गेली आणि पॅन्टीला बघ कसा बनाना लावून घेतला. हा काय बाप्पा कसा करायचा? कर बाप्पा कर. हा असा. तर हे बघा मस्त असा देवपूजा केलेली आहे. बाबू बाप्पा मग फटके दे ना. फटके नाही 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 फटके देईन. चल बा मागं वय सायकल घेऊन. चल चक्की कोणाला खायची? चक्की आय फुकायचा नाही. तर आता आहे ना मी चकल्या तळून घेणार आहे मस्त अशा. हे बघा साबुदाणा बटाट्याची चकली आहे. तर तीच मी आता तळून घेते. थोडीशी मुलांना नाश्ता होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग खिचडी बनवणार आहे. तर मी आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे. म्हणजे आता न्यूजला वगैरे तर सर्वांनीच बघितली असेल, पण मी प्रत्यक्षात अनुभवली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर रात्री ना आमच्याकडे बसलाय भूकंपाचा धक्का. तर आम्ही सर्व घाबरलो होतो आणि फक्त सिद्धीला आणि मलाच समजलं होतं. असं आम्ही बसलेलो होतो जमिनीवरतीच, असं TV लावलेला होता आणि TVच बघत होतो आणि आमची चालली होती मस्ती. तर त्याच्यामुळं रात्री लाडूही लवकर झोपला नाही आणि आमची चालली होती मस्ती आणि TVत मस्त पिक्चर बघायचं काम चालू होतं. तर असं 10 वाजताच म्हणजे असं जमीन आहे ना अशी, म्हणजे जमीन नाही, आम्ही फ्लॅटमध्येच राहतो. तर त्याच्यामुळे ना असं बसायची जागा अशी धर अशी झाली. तर मला असं वाटलं इथून म्हणजे कंपन्याजवळ आहे ना, तर असं कंटेनर वगैरे म्हटलं गेला असेल मालाचा. तर काही लक्षात आलं नाही, पण थोडासा वेगळ्याच प्रकारचा तो धक्का होता. तर म्हणून म्हटलं, मी असंच म्हटले रिधी सिद्धीच्या पप्पाला, म्हटलं काय हो असं भूकंप झाल्यासारखं, म्हटलं असं धक्का बसलाय, असा भूकंप झाला आणि वाटतोय. तर मी सहज बोलले आणि लगेच सिद्धी काय म्हटली, सिद्धी पण म्हटली हो मम्मी मला पण म्हणे समजलंय. तर म्हणजे आम्ही असं बोलतच होतो. तर तितक्यात म्हणजे सर्व बिल्डिंगमधचे लोक आहे ना बाहेर निघाले आणि तेव्हा समजलं का भूकंपाचा धक्का होता असं. आणि मम्मीचा पण कॉल आला होता, त्यांच्या इकडे पण बसला होता भूकंपाचा धक्का. तर मग आम्ही तर घाबरून गेलो होतो. बिल्डिंगमध्ये जास्त भीती वाटते, पण मग सर्व लोक असे बाहेर आले होते. कोणी तर खाली पण निघून गेले होते. पण मग रात्रीच्या वेळी कुठं जाणार, तर मग बसलो होतो. तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. तर पहिलाच अनुभव होता आणि खरंच खूप भीती वाटली होती. म्हणजे बिल्डिंगमध्ये राहतो ना, त्याच्यामुळे अजूनच भीती वाटते. आणि तिच्या पप्पांना रिधी सिद्धीच्या पप्पाला तर विश्वासच बसत नव्हता. काय बस सिद्धी? तर ते सारखे म्हणायचे आहे कसला भूकंप कसला भूकंप, त्यांचं असंच चालू होतं. तर पर याचं स्टेटस पाय, त्याचं स्टेटस पाय, खरं आहे का नाही, त्यांना म्हणजे विश्वास बसत नव्हता त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी बघितलं, डायरेक्ट म्हटलं आता आहे ना तुम्ही TV वरती न्यूज लावा आणि न्यूजला म्हटलं येईल. तर मग न्यूज लावली. तर म्हणजे लावले लगेच, म्हणजे आम्हाला धक्का बसले लगेच काही TV वर आलं नव्हतं. त्याच्या 5-10 मिनिटांनी मग TV वरती दाखवायला लागले लाईव्ह नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के बसले असं. तर खरंच अनुभव म्हणजे पहिलाच होता हा आणि खूप डेंजर वाटलं होतं आणि भीती इतकी वाटली होती. तर आता काय करणार आहे शेवटी. तर अशा पद्धतीने म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर रिधी सिद्धीच्या पप्पाला केव्हा म्हणजे असं समजलं, त्यांनी लगेच तिकडं माझ्या नंदेच्या इकडे फोन केला. तिकडेच राहत होते खेडेगावात वरखड्याला. तर त्यांनी फोन केला त्या भाऊंना. तर म्हणे काय चाललंय असं वगैरे. तर म्हणे तुमच्या इकडे भूकंपाचे धक्के बसले का? तर ते म्हणे हा बाबा लय जोरात बसलाय म्हणे धक्का. तर मग ते बी घाबरले होते. तर पुरं म्हणे घर आमचं हादरलं होतं. आणि त्याच्यानंतर मग तेव्हा त्यांना विश्वास बसला का हा म्हणे आमच्याकडे बसलंय म्हणे भूकंपाचा धक्का असं.
मी सांगत होते तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला नाही. ते म्हणजे हा कसला भूकंप कसला काय. तर असं झालं होतं आमचं. तर चला आता आहे ना खूप वाईट क्षण म्हणजे असं थोडीशी भीती वाटलीच होती, थोडीशी नाही भरपूरच वाटली होती. मी तर 12:30-1 वाजून गेला होता मला झोपायला रात्री. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करावा. तर आता आहे ना आज आहे उपवास, एकादश आहे. आणि एकादश असल्यामुळे मी आहे ना मस्त असे केस वगैरे धुवून घेतले. थांब ना बाबू, धर छोटा चमचा पाहिजे. पडलं. आणि साबुदाणे मी रात्री म्हणजे विसरून गेले होते साबुदाणे भिजत टाकायचे, पण नंतर मी साबुदाणे भिजत टाकले. आणि आता मी खिचडी बनवणार आहे आणि पिलूला चकल्या पण खायच्या आहे. आता चकल्या पण तळणार आहे. तर चला आता मी चकल्या तळून घेते. लायटर पण खराब होतं आमचं, सारखं लायटर खराब होतंय. काय झालंय काय माहिती. आता आहे ना मस्त मी चकल्या तळते. आणि आता रिधी सिद्धीचे पण एक्झाम चालू होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा पण अभ्यास घ्यायचा आहे ना. आणि आमचं पिल्लू तर दीदीला अभ्यासच करून देत नाही, सारखं म्हणतं दीदी माझ्यासोबत खेळ है ना. त्याचं असंच चालू राहतं. आता उद्या परत त्यांची टेस्ट आहे, तर आता अभ्यास करायचा आहे त्यांना पण. त्यांचे पण केस वगैरे धुवून दिले. तर आम्ही ना शुक्रवारी गेलो होतो नैवेद्य घेऊन देवीला, तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तर तिथं म्हणजे एवढं खास बोलता आलं नाही व्हिडिओमध्ये, कारण थोडंसं शेजारी असं म्हणजे पेशंट होतं आणि त्याच्यामुळे म्हटलं काय बडबड करायची. तर फक्त मी व्हिडिओ काढून घेतला आहे, थोडासा शांततेतच आहे. म्हटलं चला आठवण राहते आपल्याला. आणि आम्ही दरवर्षी जातो देवीला म्हणजे नैवेद्य घेऊन माऊला यांना. आणि म्हसोबा पण आहे तिथं, तर सर्वांना नैवेद्य घेऊन जातो. तर आता इथून पुढं म्हणजे उपवास चालू होतील. आषाढ महिन्यापासून तर चालूच होत्या उपवास. काय करतोय ते चकल्यांचे आकार कसे बनते बघा. गडबडीत बनवून घेतो. धर आता मी चकल्या तळून घेते. आता चला तेल टाकलंय तर चकल्या तळते मी. मला तर या वर्षीचे चकले इतके आवडले ना आमच्या, म्हणजे टेस्टला पण छान झालंय आणि इतक्या भारी नरम नरम झालेलं आहे. थोडंसं दमतं माणूस, पण मग खरंच खूप छान असं होत्या. तर मी इतकं ऊन झालेलं होतं, तर लाडू पण त्रास देत होता. तर पहिल्यांदा गेले, पहिलं मटेरियल टाकून आले होते. त्याच्यानंतर परत गेले आणि परत मग नंतर ते राहिलेल्या चकल्यांचं मटेरियल होतं, त्याच्या चकल्या बनवून घेतल्या. तर मला इतकं ऊन झालं होतं चकल्या बनवताना, पण चकल्या म्हणजे ऊन घेतला अंगावर, पण चकल्या खूप छान झाले. आता दरवर्षी मी अशाच पद्धतीने बनवणार आहे चकल्या. व्हिडिओ तर काही बनवता आलाच नाही, कारण असं होतंय कामावर का लाडूकडे लक्ष द्यावा का काही बनवावं असं होऊन जाते मला. त्याच्यामुळे वेळच भेटत नाही. पण मी कसं तरी मला एक अशी म्हणजे आवड आहे का व्हिडिओ बनवा, अशी आठवण राहते म्हटलं. त्याच्यामुळे मी थोडासा वेळ काढून का होईना बनवते. तर तुम्ही पण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा. तुम्ही जर लाईक केलं, सपोर्ट केला तरच मी पुढे जाणार आहे. तुम्ही जर सपोर्ट नाही केला तर मी कसं काय पुढे जाणार आहे. मला खिचडी बनवायची आहे आणि आता त्याचीच तयारी चालू आहे माझी. तर चला मी कशा पद्धतीची खिचडी बनवते तुमच्यासोबत शेअर करते. तर आता आहे ना मी बघू शकता खिचडीसाठी काय काय घेतले तुम्हाला दाखवते. बघू शकता मस्त असे साबुदाणे ना मी रात्रभर भिजत टाकले होते. तर मस्त असे साबुदाणे ना भिजले.
तर त्याच्यानंतर आता कोथिंबीर घेतलेली आहे एवढी मोठी, आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, आणि मस्त असे बटाटे घेतले, त्याचा किस करून घेणार आहे मी. आणि त्याच्यानंतर आता ह्या मिरच्या घेतल्या आहे, तर ह्या तळायच्या आहे मला. आणि त्याच्यानंतर बघा आता शेंगदाणे घेतले, तर तेच मी आता भाजून घेणार आहे. तर आता आहे ना मी मस्त बटाट्याचा किस करून घेणार आहे. बटाटे साळून घ्यायचे मस्त असे. एक साईड शेंगदाणे पण भाजते. चकली तुम्ही भाजत. बघा अशा पद्धतीने आता मी किस बनवून घेतलंय. हा धुवून घ्यायचा आणि मस्त याचं पाणी विसरून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर खिचडीमध्ये ॲड करायचं आहे. तर आता मी सर्व बटाट्याचा किस बनवून घेते आणि भेटते तुम्हाला नंतर. आता नाही बघा मस्त असं बटाट्याचं किस करून घेतलं आहे, आणि तो पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. तर जवळ दाखव पाण्यात धुवून घेतलं पाहिजे. तर लाल लाल बटाट्याचं पाणी निघालंय असं, तर असं निथरून घ्यायचं आहे चाळणीमध्ये. आता मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे तळून घ्यायचे. अशा पद्धतीने मस्त आता कूट करून घेतलंय, शेंगदाण्याचं कूट तळून घेतलंय. खरपूस मिरच्या तळून घ्यायच्या आहे. तर आता आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे सर्व. परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं आहे थोडंसं. परत मसाला मी त्याच्यामध्ये ना साबुदाणे टाकून घेणार आहे. आता मस्त असं मिक्स करून घ्यायचंय. कोथिंबीर टाकायची.